नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की DigiPayला जी नवीन सर्विस आली आहे मिनी स्टेटमेंटची, ती कशी यूज करायची. आणि आता जो नवीन प्रॉब्लेम येत आहे की DigiPay खूप जणांच्या याच्यामध्ये चलत नाही, तर त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा, हे दोन्ही पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वप्रथम असा प्रॉब्लेम येत आहे DigiPayला, असं एरर येत आहे की हे दाखवत आहे. त्यासाठी सर्वप्रथम DigiPay अनइन्स्टॉल करायचं. अनइन्स्टॉल करण्यासाठी स्टार्ट बारला क्लिक करायचं, त्यानंतर डिफॉल्ट प्रोग्राम ह्या ऑप्शनला क्लिक करायचं. त्याच्यानंतर असा डेस्कबोर्ड ओपन होईल. हे डेस्कबोर्ड ओपन झाल्याच्यानंतर हे प्रोग्राम ऑप्शन आहे इथं, तिथे क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर DigiPay हे ऑप्शन हे दिसत आहे बघा, हे इथून अनइन्स्टॉल करून घ्यायचं. अनइन्स्टॉल केल्याच्या नंतर अनइन्स्टॉल करून घ्या. मी ते करून ठेवलेलं आहे, मग मी नवीन केलं आहे. ते अनइन्स्टॉल केल्यानंतर माय कम्प्युटरमध्ये जायचं. त्यानंतर सी ड्राईव्हमध्ये जा. सी ड्राईव्हमध्ये गेल्यानंतर ही CSCE गव्हर्नमेंट सर्व्हिस ही फाईल आहे, ती डिलीट मारा. ती डिलीट मारल्याशिवाय DigiPay तुमचं चालू होणार नाही, ओपन होणार नाही. खूप वेळीला हा प्रॉब्लेम येत आहे. ही फाईल डिलीट मारल्यानंतर क्रोमला या. क्रोमला आल्याच्या नंतर इथं सर्च करा, सर्च बारमध्ये DigiPay. DigiPayच्या नंतर ही DigiPayची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा DigiPayची ऑफिशियल वेबसाईटचा डेस्कबोर्ड ओपन होईल. डेस्कबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर इथं दोन ऑप्शन येतात. हे डाउनलोड वर एक येईल आणि खाली एक येईल. आपण कोणतं पण याच्यातले क्लिक करू शकता, तर क्लिक करा. त्यानंतर DigiPayचं नवीन व्हर्जन आलेलं आहे बघा, 4.3. हे डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करण्यासाठी इथं क्लिक करा. डाउनलोड केल्याच्या नंतर डाउनलोड करून घ्या. माझं डाउनलोड केलेलं आहे, त्यासाठी मी डाउनलोड नाही करत आहे. हे बघा, माझं डाउनलोड केलेलं आहे. शो फाईलला क्लिक करतो. त्यानंतर ही फाईल इथं क्लिक करून डबल क्लिक करून ते सेटअप आहे, हे बघा, कॅन्सल. इथं सेटअप हे 4 पॉईंटचा हा इन्स्टॉल करून घ्या. दोनदा क्लिक केल्यानंतर ही फाईल होईल, इथं इन्स्टॉल करून घ्या तुम्ही. इन्स्टॉल केल्याच्या नंतर जो डेस्कबोर्ड येईल तो असा येईल. हा DigiPayचा डेस्कबोर्ड ओपन करून घ्या. तर सर्वप्रथम आपली इथं CSC ID टाकून घ्या. त्यानंतर आपलं फिंगर डिव्हाइस अगोदर अटॅच करून घ्या तुम्ही. फिंगर डिव्हाइस ज्यानं केलं नसेल तर ते करून घ्या. नंतर प्रोसीड केल्याच्या नंतर एक OTP येईल. OTP जीमेलला येईल. जीमेल आय डीला OTP येईल. अगोदर मोबाईलला येत होते, पण आता जीमेलला येत आहे. त्यासाठी आपला जीमेल ID चालू करून घेऊ तुम्ही. हे बघा, जीमेल ID चालू करून घेतो मी. जीमेल ID चालू केलं. जीमेलला OTP आला असेल आतापर्यंत. सध्या नेटचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी नेट स्लो चालत आहे. अपडेटमध्ये हे बघा, इथे OTP आलेला आहे. CSC सर्व्हिस 1 टाइम OTP आलेला आहे. OTP ओपन होत आहे. OTP बघा आहे. OTP मी कॉपी करून घेतो, तिथं पेस्ट करून बघू झाला तर, नाही तर मॅन्युअली टाकावं लागेल. OTP पेस्ट झाला. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आता पूर्ण वेलीची डिटेल तिथं येईल. पूर्ण वेलीची डिटेल येईल. नेटचा प्रॉब्लेम येईल थोडासा, त्यासाठी लोड खात आहे. खूप लोड खात आहे DigiPayला. खूप आता सर्वजण अपलोड करत आहे ना, त्यासाठी हा लोड येत असेल. आता इकॉनॉमिक्सचं पेमेंट पण आलेलं आहे ना आजच्या डेटला, त्यासाठी पण DigiPayचा प्रॉब्लेम चालू असेल. तो होईपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. CSC हे चॅनल आहे. असे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा. हा माझा सेकंड व्हिडिओ आहे फक्त हा. बघा, हे झालं इथं अपलोड. आता इथं पूर्ण डिटेल येईल. डिटेल चेक करून घ्या. रजिस्ट्रेशन मोड येईल, म्हणजे वेली डिटेल, वेली नेम येईल, वेली मोबाईल नंबर, सर्च अंक, लोकेशन येईल, स्टेट येईल. त्यानंतर CSC ID. त्यानंतर आपलं एकदा फिंगर लावून घ्यायचं. फिंगर लावल्याच्या नंतर आपले सक्सेसफुल कॅप्चर म्हणून आलेला आहे, हे बघा इथं.
त्यानंतर आता हे होत आहे, थोडासा वेट करूत आपण. हे झालेलं आहे सक्सेसफुल लॉग इन. आता आपला DigiPayचा ॲप हा परत एकदा ओपन करायचा. आता हा DigiPayचा ॲप ओपन होत आहे. ओपन झाल्यानंतर CSC ID टाकून घ्या. CSC ID वेलीचं नाव आलेलं आहे बघा. इथं एरोला क्लिक करून तर स्कॅनला क्लिक करा. स्कॅनला क्लिक केल्यानंतर एकदा फिंगर थंब मारून घ्या आपला. थंब मारल्यानंतर हा डॅशबोर्ड आता बघा ओपन होईल. आता OTP आला. OTP जे आला तो फिल करून घेऊ. OTP आता मोबाईलवर येईल. मोबाईल आला हा क्लोज झाल्यानंतर OTP एकदा टाकून घेतो मी. OTP टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय OTP सक्सेसफुल OTP व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर हा डॅशबोर्ड ओपन होईल बघा. CSC DigiPayचा हे बघा नवीन ऑप्शन इथं आलेला आहे. मिनी स्टेटमेंट हा नवीन. अगोदर हा ऑप्शन नव्हता. अगोदर डॅशबोर्ड होता, विड्रॉल होतं, बँक बॅलन्स होतं, पेआउट होतं, मनी ट्रान्सफर होतं. आता हे आलेलं आहे. आता मिनी स्टेटमेंटच्या इथं बँकचं नाव टाकून द्या. कोणाचं पण एक असं बँकचं नाव, जी बँक असेल त्याची. इथं कस्टमर ID टाकून द्या. कस्टमर ID आहे. आता इथं थंब मारा. थंब मारल्यानंतर ते स्टेटमेंट येईल का आपण बघू. सक्सेसफुल स्टेटमेंट आलेलं आहे. हे काय ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाले. स्टेटमेंट आली. स्टेटमेंटचा आपण स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकतो. हा स्क्रीनशॉट काढून घेतो मी एकदा. स्क्रीनशॉट काढून घेऊन मी सेव्ह करून टाकतो. सेव्ह केलेलं आहे. आपले चार्जेस किती कटले ते पण बघू पासबुकमध्ये. पासबुकमध्ये चेक करून घेऊ. हे घ्या बघा, मिनी स्टेटमेंटचं काही पैसे कटलेले नाही आहेत. आता हे इकॉनॉमिक सेन्सरचं पेमेंट आलेलं आहे. ओके ठीक आहे. एकदा बघा मिनी स्टेटमेंट तुम्हाला आणखी एकदा दाखवतो मी कशा पद्धतीने येत आहे. तारीखनुसार येत आहे. पूर्ण तारीख, डेट पूर्ण कसं आहे, काय आहे पूर्ण आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा.